हे आहे कळंबाचे झाड. ही कळंबाची मस्तपैकी सुगंधित फुले आणि ह्या मोहाच्या माश्या, कामकरी माशी म्हणून आहे, ती सगळं मध गोळा करते. या मोहाच्या माश्या आहेत सगळे. काय मनमोहक सुगंध आहे याचा. हे आपल्या आकाशूच्या डोंगरामध्ये हे झाड आहे, कळंबाचे झाड आहे. आत्ता फुले वगैरे येतात. रुद्राक्ष टाईप असे फळे आहेत त्याची. काही फळे आपण वाळकी बनायचं पाहिजे. सेम रुद्राक्षासारखी फळे आहेत आणि फुले आहेत. सेम टू सेम रुद्राक्षासारखी फळे आहेत त्याची. वृक्षाचा बुंदा खाली उंच झाड आहे. सुंदर असा निसर्ग आहे. काही दिवसाच्याच पावसात सगळे गोडे वगैरे खळखळून वाहत आहेत. आकाशूचा डोंगर पूर्णपणे गार झालेला आहे, एकदम हिरवागार. ही मलकापूर शहर समोर दिसतंय ते. हा छोटा तलाव, हा मोठा तलाव. हे आहे कमळभैरवीचे मंदिर. हे आहे कमळभैरवीचं मंदिर. एक बाजूचे लेणी आहेत. कराडपासून 4-5 किलोमीटर अंतरावर असणारे हे ठिकाण आहे. कराडपासून 4-5 किलोमीटर अंतरावर दखिनवाडी हे ठिकाण आहे. या ठिकाणी आगाशूच्या डोंगरामध्ये महादेवाचं, विठ्ठल रुक्माईचे आणि कंबळभैरीचे मंदिर आहे. यातील हे कंबळभैरीचे मंदिर 110च्या आसपास लेणी आहे. एक दिवसाची ट्रिप म्हणून मनमुराद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आगाशू ठिकाणी कराडपासून 4-5 किलोमीटर अंतरावर आहे.